पावर प्ले का पहला ओवर स्ट्राइक के ऊपर नेहाल गाटवा विकेटों के पीछे अगर बात की जाए तो बिल्कुल छोटा पैकेज बड़ा धमाका मिस्टर गणेश कुबल विकेटों के पीछे नजर आएंगे। पहली गेंद कट करने का प्रयास बिल्कुल बल्ले और गेंद के बीच कोई संपर्क नहीं, गेंद विकेट कीपर के दस्तानों में विकेटों के पीछे बिल्कुल अगर बात की जाए गणेश कुबल कैप्टन ऑफ सिंधुदुर्ग जिस नाम से जाना जाते हैं वो गणेश कुबल विकेटों के पीछे। इसी बीच चले विनय अपने ओर से दूसरी गेंद लेकर अंपायर के बाई ओर से गेंदबाजी कर रहे, फिर एक बार कट करने का प्रयास बिल्कुल थर्ड मैन करते हुए गेंद ट्रैवल होती हुई डायरेक्ट हिट करने का प्रयास, लेकिन दोनों बल्लेबाज सही तरीके से अपने पॉपिंग क्रीज में पहुंचते हुए अच्छी रनिंग बिटवीन द विकेट हल्के से एक रन चुराया। बिल्कुल पावर प्ले में रन बनाने की कोशिश करेंगे क्योंकि 6 ओवर का ये मुकाबला कम से कम 60-70 तक पहुंचने की कोशिश जरूर रहेगी क्योंकि कल के दिन का पहला मुकाबला हमने देखा 73 रनों का टारगेट सेट किया था बिल्कुल पहले बल्लेबाजी करते हुए, उनका पीछा बिल्कुल सही तरीके से किया। बिल्कुल अगर बात की जाए तो जय भवानी आंसर टीम की, लेकिन इस मुकाबले में क्या होगा पावर प्ले के पहले ओवर में रन बनाने की कोशिश अब मात्र स्ट्राइक के बाद प्रसाद नाबर एक हार्ड हिटर बल्लेबाज एक विस्फोटक वाला बल्लेबाज मैदान के बीच में गए साल में बिल्कुल 50 रन की पारी इस आर लीग में जिस बल्लेबाज ने की थी वो प्रसाद नाबर स्ट्राइक के ऊपर नॉन स्ट्राइक के ऊपर फिर एक बार नेहाल गाठोर गेंदबाजी मार के ऊपर अपने ओर से तीसरी गेंद लेकर चले विनय पटके हुए गेंद आने बल्ले के साथ घुमाया गेंद को, गेंद हवा में खड़ी होती खिलाड़ी आएंगे गेंद के नीचे लेकिन थोड़ी सी हड़बड़ाहट वहां पर 1 बाउंस 2 बाउंस गेंद सीमा रेखा पार 4 रनों के लिए प्रयास बहुत ही बढ़िया था, बिल्कुल लाजवाब प्रयास था लेकिन 4 रनों के जो 2 खिलाड़ी 30-10 के दायरे के बाहर नजर आते और बिल्कुल उसका फायदा उठाने की कोशिश यहां पर दोनों बल्लेबाज करते हुए एक लॉन्ग ऑफ पे और एक लॉन्ग ऑन पे 2 खिलाड़ी बिल्कुल नजर आते हुए फिर एक बार फील्ड में तब्दीली लेफ्टी और राइटी का कॉम्बिनेशन रहता है ना सर, तो बिल्कुल यही दिक्कतें होते हैं मैदान में। हमारे साथ स्कोरिंग काउंटिंग का काम निभाने के लिए बिल्कुल परब सर सन्मान्य अजित परब सर हमारे साथ स्कोरिंग काउंटिंग का काम निभाने के लिए एक बेहतरीन काम निभाते हैं स्कोरिंग काउंटिंग। इस बीच का उछाला गेंद को हवा में खड़ी होती है गेंद खिलाड़ी गेंद के नीचे, यस फर्स्ट विकेट बैक टू द पवेलियन। बिल्कुल स्कोर कार्ड की अगर बात की जाए तो 5 रन स्कोर कार्ड के ऊपर कुल मिलाकर पहले विकेट का यहाँ पर पतन होता हुआ प्रसाद नाबर बिल्कुल स्ट्रेट ग्राउंड खेलना चाहते थे लॉन्ग ऑफ और लॉन्ग ऑन के बीच में जहाँ पर गेंद ट्रैवल होती है बिल्कुल निखिल नाइक के गोदी में गेंद और विकेट नंबर 1 बैक टू द पवेलियन। नए बल्लेबाज पंकज कामरी स्ट्राइक के ऊपर बल्लेबाजी करेंगे, न्यू फाइन बल्लेबाज खुद आइकॉन खुद कप्तान इस मैच के 5 गेंद लेकर फिर एक बार विनय चले बिल्कुल अब मात्र अंपायर के भाई और से गेंदबाजी करके क्योंकि सामने राइट हैंडर बल्लेबाज है पंकज कामड़ी जिनके बिल्कुल बल्लेबाजी में क्षमता है बड़े शॉट लगाने की, लेकिन क्या करेंगे इस मुकाबले में क्योंकि जरूरत है रन बनाने की। पटकी हुई गेंद फिर एक बार स्लाइस किया गेंद को मोड़ दिया गेंद को बिल्कुल स्क्वायर लेग कर में डीप स्क्वायर लेग कर में गेंद तेजी और रफ्तार के साथ निकलती हुई 4 रनों के लिए और इसी 4 रन के साथ गेंदों को आसमान देखो टिप्पा करने के बाद हल्की सी उछाल प्राप्त करते हुए गेंद हाफ वॉली पर लेकर खेली बल्लेबाज पंकज कामड़ी ने और खूबसूरत तरीके से बिल्कुल गेंद को भेज दिया सीमा रेखा पार। फिर एक बार चले गेंदबाजी मार्ग के ऊपर आखिरी गेंद शायद रहेगी इस इनिंग इस ओवर की, अंपायर के बाई ओवर से लगातार गेंदबाजी और फिर एक बार गुडलैंड के ऊपर टिप्पा गेंद अब मात्र ऑफ टी के बाहर रखी थी सर गेंद, ये गेंद बिल्कुल परिवर्तन के तौर के ऊपर बल्लेबाज को चकमा देते हुए गेंद विकेट कीपर के दफ्तर में निकल गई। पिछली गेंद जो बिल्कुल चौवा लगा था लेग टिक के ऊपर रखी थी गेंद बिल्कुल बल्लेबाज की रिडार में गेंद आई थी और इसी हिसाब से वो चौवा लगा था, लेकिन ये गेंद बहुत ही बढ़िया ऑफ टिक के बाहर रखी थोड़ी सी स्लाइस रखी गेंद को, इस बल्लेबाज को यहाँ पर पड़ न सके गेंद को और गेंद विकेट कीपर में
दफ्तर में समा गई। बिल्कुल 9 रन बने पहले विकेट के पतन होने के बाद। पहले ओवर का खेल हुआ समाप्त। डीजे गेंदबाजी मार्ग के ऊपर पावर पे का दूसरा ओवर लेकर मिस्टर गणेश कुबल, छोटा पैकेज बड़ा धमाका जिस नाम से उसको जाना जाता है, कैप्टन ऑफ सिंधुदुर्ग। सिंधुदुर्ग स्तर पर बहुत से बड़े बड़े टूर्नामेंट, गोवा राज्य हो, बहुत से बड़े बड़े टूर्नामेंट में जिस खिलाड़ी का नाम जो कप्तान के हैसियत से होता है, वो खिलाड़ी मैदान के बीच में गेंदबाजी मार्ग के ऊपर गणेश कुबल हम पर के बाई ओर से चले गेंदबाजी मार्ग लेकर। पहली गेंद बिल्कुल कट किया, बिल्कुल कवर के रीजन में हल्का से खेला हुआ सम्मानजनक स्ट्रोक, डिफेंसिव स्ट्रोक जिसे कहा जाता है, सिंगल रन के लिए और सिंगल रन के तहत स्ट्राइक रोटेट होता हुआ 1 रन के तहत पारी का स्कोर आगे बढ़ता हुआ डबल फिगर में 10 रन स्कोर कार्ड के ऊपर। फिर एक बार स्ट्राइक के ऊपर बात की जाए तो पंकज कामरी स्ट्राइक के ऊपर बल्लेबाजी का जिम्मा लेकर। फिर एक बार चले गणेश हम पर दाई ओर से गेंदबाजी अब मात्र दूसरी गेंद का ब्लॉक कॉल में डालने का प्रयास। फिर एक बार लॉफ्टेड कवर ड्राइव का इस्तेमाल, गेंद जब तक निकल जाती कवर के रीजन में, जब तक खिलाड़ी आते गेंद को फील करेंगे वापस थ्रो, तब तक दूसरा रन तब्दील किया दोनों बल्लेबाजों ने। अच्छी रनिंग बिटवीन विकेट और उतनी बढ़िया फील्डिंग। बिल्कुल अगर बात की जाए 2 खिलाड़ी थे दायरे के बाहर, एक लॉन्ग ऑफ रीजन में विनय जाधव और स्क्वायर लेग रीजन में निखिल नाइक नजर आते हुए। तो कवर के रीजन में खेलने का प्रयास, रन वहां से निकलेंगे ये सोच यहाँ पर बल्लेबाज के मन में। लेकिन ये गेंद बहुत ही बढ़िया गेंद, बहुत ही बढ़िया गेंद, बिल्कुल बल्लेबाज के पैरों में गेंद रखी, ऑफ टी के हल्के से बाहर यानी कि वाइड शॉर्कर रखने का प्रयास था विकेट के ऊपर के दस्तों में, यानी कि वामन कावड़ विकेटों के पीछे काम निभाते हुए। फिर एक बार चले गणेश अगली गेंद लेकर, फिर एक बार कवर में लॉफ्टेड कवर रहेगा, फिर एक बार इस्तेमाल और यहां पर देखो 1 बॉस गेंद सीमा रेखा पार 4 रनों के लिए। और 2 खिलाड़ी 2-3 के बाहर है, लॉन्ग ऑफ के रीजन में एक और एक स्क्वायर लेग के रीजन में नजर आता हुआ, उसका फायदा यहाँ पर बल्लेबाज को मिलता हुआ और बिल्कुल सही तरीके से बल्लेबाजी, टेक्निक भरी बल्लेबाजी, लॉफ्टेड कवर ड्राइव का इस्तेमाल पिछले गेंद का पर भी हुआ था, लेकिन वहां पर अगर बात की जाए तो फील्डर ने रोक ली गेंद। लेकिन ये गेंद बहुत ही बढ़िया गेंद, उतना बढ़िया यहाँ पर शॉर्ट सिलेक्शन और 4 रनों के लिए गेंद निकली। फिर एक बार चले आगे आकर खेलने का, बैकफुट पर जाकर खेलने का प्रयास, बिल्कुल स्ट्रेट द ग्राउंड खेलने का प्रयास था, लेकिन वहां पर सिंगल रन मुकम्मल करेंगे दोनों बल्लेबाज। 1 रन के तहत पारी का स्कोर फिर एक बार आगे बढ़ता हुआ 17 रन स्कोर कार्ड के ऊपर। कुल मिलाकर 5 गेंदों का खेल हुआ समाप्त। दूसरे ओवर का पावर पे का दूसरा ओवर, अभी तक 17 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। ब्लॉकर में डालने का प्रयास अपने फोर्थ में, यस विकेट नंबर 2 बैक टू द पवेलियन। डीजे नए बल्लेबाज धीरे धीरे मैदान के बीच में, रेडी एक्सप्रेस मिस्टर गौरेश कामड़ी मैदान के बीच में नॉस्टा गेंद के ऊपर नजर आएंगे। एक रफ्तार वाली गेंदबाजी, साथ साथ विस्फोटक वाली बल्लेबाजी, ओवरसीज प्लेयर, एक आइकॉन प्लेयर मैदान के बीच में
गौरेश कामड़ी गेंदबाजी मार्ग के ऊपर अगर बात की जाए तो नया गेंदबाज युवा गेंदबाज जिनके पास गेंदबाजी का जिम्मा यश कावड़े गेंदबाजी मार्ग के ऊपर। बिल्कुल युवा गेंदबाज है लेकिन विनय यादव ऐसे युवाओं को प्रेरित करते हैं इस लीग मैचेस में अगर हो तो बिल्कुल युवाओं को बिल्कुल प्रेरित प्रेरित करते हैं और इसी के लिए विनय यादव जाने जाते हैं। नया गेंदबाज एक युवा गेंदबाज मैदान के बीच में सामने विस्फोटक वाले बल्लेबाज जरूर है क्योंकि अगर बात की जाए तो पंकज कामड़ी ने दो चौवे लगाए लेकिन नॉन गेंद के ऊपर गौरेश कामड़ी बाकी है। फिर एक बार चले गेंदबाजी मार्ग के ऊपर पहली गेंद लेकर यश कवर कर देते फिर एक बार एक लॉफ्ट कारपेट के सारे गेंद निकले सिंगल रन मुकम्मल करेंगे। सिंगल के साथ पारी का स्कोर आगे बढ़ा 18 रन स्कोर कार्ड के ऊपर। तीसरा ओवर जो कि प्रगति पर चलता हुआ यश कावले गेंदबाजी मार्ग के ऊपर युवा गेंदबाज है इन्होंने भी बिल्कुल प्रेरित किया है बेहतरीन गेंदबाजी करते लीग टूर्नामेंट में लेकिन अब मात्र सामने आइकॉन प्लेयर एक और से प्लेयर गौरेश कामड़ी के लिए किस प्रकार से गेंदबाजी करते अपने और से दूसरी गेंद लेकर चले फुल टॉस गेंद उड़ाया गेंद को कैच के लिए मौका विनय यादव गेंद के नीचे सेफ हैंड जिसे माना जाता है विकेट नंबर 3 बैक टू द पवेलियन। और क्यों लाया गया बिल्कुल विनय ने जिस खिलाड़ी को युवा के टैलेंट को सामने लाने का प्रयास है यहाँ पर बहुत ही बढ़िया सफल होता हुआ। गौरेश की तो वापस लौटे निजी 0 रन के ऊपर एक युवा गेंदबाज जिन्होंने प्रेरित किया है बिल्कुल यश कावले बेहतरीन गेंदबाजी पहली गेंद बिल्कुल सिंगल रन मुकम्मल दूसरी गेंद के ऊपर विकेट एक बड़ी विकेट प्राइज विकेट बम्पर विकेट जिसे कहा जाएगा वापस दौड़ में गौरेश कामिल निकलते हुए नए बल्लेबाज धीरे धीरे मैदान के बीच में अरुण परब स्ट्राइक के ऊपर बल्लेबाजी करेंगे एक राइट हैंडर बल्लेबाज अब मात्र राइटी का कॉम्बिनेशन रहेगा मैदान के बीच में दोनों राइट हैंडर बल्लेबाज है उस हिसाब से यहाँ पर फील्ड सजाई जा रही है बिल्कुल फाइन लेग के रीजन में एक खिलाड़ी थोड़ा सा वाइडिश कवर लाया रीजन में एक खिलाड़ी बिल्कुल एक कवर में एक खिलाड़ी बिल्कुल लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन बिल्कुल काउ कॉर्नर के रीजन में एक खिलाड़ी बिल्कुल चले तीसरी गेंद लेकर यह गेंद बहुत ही बढ़िया गेंद चेंज ऑफ द पेस गति में परिवर्तन अंदर की तरफ निकली गेंद बल्लेबाज को चकमा देते हुए गेंद विकेट के ऊपर के दस्ताना में फिर एक बार बगैर कोई रन से बगैर कोई नुकसान से और एक बिंदी गेंद की समाप्ति स्कोर कार्ड के ऊपर बेहतरीन गेंदबाजी युवाओं को बिल्कुल प्रेरित करने वाली गेंदबाजी है बिल्कुल ऐसे ही प्रदर्शन बिल्कुल युवा करेंगे बिल्कुल तो मौका मिलता है ऐसे युवाओं को उभर कर निकलने का। फिर एक बार चले गेंदबाजी मार्ग के ऊपर ऑफ के बाहर रख रहे बार बार बिल्कुल बल्लेबाज को ललचा रहे हैं इसी बीच सिंगल रन मुकम्मल सिंगल के तहत पारी का स्कोर बहुत देर के बाद आगे बढ़ता हुआ 19 रन स्कोर कार्ड के ऊपर तीसरा ओवर जो कि प्रगति पर चलता हुआ कुल मिलाकर तीसरे ओवर के 4 गेंदों का खेल यहाँ पर समाप्त आखिरी 2 गेंदों का खेल बाकी चौथे ओवर का लेकिन अभी तक एक भी बड़ा शॉट नहीं लगा सॉरी तीसरा ओवर का खेल चलता हुआ लेकिन अभी तक एक भी बड़ा शॉट नहीं लगा है बेहतरीन गेंदबाजी 4 गेंदों का खेल यहाँ पर समाप्त हुआ अभी तक रोक के रखा है बांध के रखा है जो बल्लेबाजों को लगाम डाल के रखा है गेंदबाज यश कावले ने। फिर एक बार चले अपने ओर से अगली गेंद लेकर यार की 5वीं गेंद कवर कर में फिर एक बार लॉफ्ट हिट करने का प्रयास लेकिन वहां पर खिलाड़ी तैनात है जब तक आएंगे खिलाड़ी गेंद को फील्ड करेंगे शायद श्रीकांत गावड़े है मैदान के बीच में सिंगल रन मुकम्मल 2 रन मुकम्मल किए दोनों बल्लेबाजों ने 21 रन स्कोर कार्ड के ऊपर बेहतरीन गेंदबाजी कसावट भरी गेंदबाजी में बार बार तारीफ करना चाहूंगा इस खिलाड़ी की यानी कि यश कावड़े की बेहतरीन गेंदबाजी 5 गेंदों का खेल हुआ समाप्त आखिरी गेंद का खेल बाकी सामने पंकज कामड़े फिर एक बार कट किया पॉइंट के रिदम में जब तक वहां पर के खिलाड़ी आएंगे गेंद को फील्ड करेंगे वापस थ्रो करेंगे तब तक सिंगल रन मुकम्मल बेहतरीन ये ओवर गुजरा जो दबाव पैदा किया बिल्कुल पहले पावर पे के 2 ओवर में विनय यादव और बिल्कुल गणेश कुमार ने उसको बरकरार रखते हुए गेंदबाजी कुल मिलाकर अगर बात की जाए
5 रन खर्चिए और एक विकेट चटकाया, बिल्कुल बेहतरीन गेंदबाजी यश कावले की निकली। अब मात्र 18 गेंदों का खेल यहाँ पर समाप्त होता हुआ, स्कोर कार्ड के ऊपर 22 रन बने। 18 गेंदों का खेल अभी भी बाकी है और 18 गेंदों में किस प्रकार की बल्लेबाजी, तोड़फोड़ वाली बल्लेबाजी करेंगे या फिर एक बार गेंदबाजों का बोलबाला रहेंगे। शायद गेंदबाजी मार्ग के ऊपर विशाल कावड़े यानी कि एक बेहतरीन गेंदबाज। अगर बात की जाए विशाल की तो बिल्कुल छत्रपति टूर्नामेंट में लगातार 2 बार यहाँ पर बेस्ट बॉलर का किताब जिस गेंदबाज के पास है वो विशाल कावड़े गेंदबाजी मार्ग के ऊपर अपने ओर से पहली गेंद अंपायर के दाई ओर से गेंदबाजी करेंगे। स्ट्राइक कीपर पंकज कामड़ी, नॉन स्ट्राइक के ऊपर बिल्कुल अरुण परब और पहली गेंद ये चली। फिर एक बार कवर के रिदम में खेलने का प्रयास, बार बार कवर के रिदम में खेल रहे हैं यानी कि गेंदबाज को कंफ्यूज करने की कोशिश यहाँ पर पंकज की सिंगल डबल के ऊपर निर्भर रह रहे, लेकिन बड़े शॉट की तलाश करनी होगी। यहाँ से गियर चेंज करना होगा, बड़े शॉट के लिए जाना होगा, तब जाकर मजा आएगा मुकाबले, रन बनेंगे तो और मजा आएगा इस मुकाबले में, इस सेकेंड इनिंग में। इसी बीच चौथे ओवर की पहली गेंद का खेल हुआ समाप्त। बार बार फील्ड में तब्दीली ला रहे हैं, बिल्कुल जानते कवर में खेल रहे हैं बिल्कुल पंकज कामड़ी। स्ट्रॉन्ग पॉइंट उनका कवर का, लॉफ्टेड कवर ड्राइव हो और लॉन्ग ऑफ के रिदम भी शेप में खेलते, लेकिन अब मात्र स्ट्राइक के ऊपर अरुण परब जिनको हाथ खोलना होगा, बड़े शॉट के लिए जाना होगा क्योंकि एक छोर के ऊपर टिके हुए पंकज। यहाँ से काम करना होगा अरुण को, एक दो बड़े शॉट की तलाश इस ओवर में करनी होगी। लेकिन यह गेंद बड़ा शॉट खेलने का प्रयास के बिल्कुल जाएगी काउ कॉर्नर के ऊपर से 6 रनों के लिए, बिल्कुल बल्ले के रेडार में, बल्ले के पल्ले पड़ेगी। चलो एक शॉट तो भाई लग चुका है मैदान में काउ कॉर्नर के रिजल्ट में। फिर एक बार चले गेंदबाजी मारकर पटकी हुई गेंद, यहाँ पर देखो थोड़ा सा वाइडिश रखने का प्रयास, ऑफ टी के बाहर रखी गेंद काफी बाहर निकलते हुई और अंपायर हमारी तरफ मुड़ते हुए एक अतिरिक्त रन और एक रन के तहत पारी का स्कोर आगे बढ़ा बहुत देर के बाद, यानी कि इस इनिंग का पहला वाइड, आज के दिन का पहला वाइड वामन कावले के बल्ले से गेंद से निकलता हुआ। फिर एक बार बैट पे देने का प्रयास, थोड़ा सा यॉर्कर रखने का प्रयास, लेकिन हाफ बॉल पर लेकर खेला, सिंगल रन मुकम्मल करेंगे दोनों बल्लेबाज और सिंगल के तहत पारी का स्कोर आगे बढ़ा 31 रन स्कोर कार्ड के ऊपर। अच्छी गेंदों को सम्मान करो और खराब गेंदों को आसमान दिखाओ, एक अच्छी रणनीति मानी जाती है मैदान में, वो रणनीति के हिसाब से यहाँ पर गेंदबाजी जा रही है मैदान के बीच में। चौथे ओवर की चौथी गेंद लेकर फिर एक बार चले वामन, लेकिन बड़े शॉट की यहाँ से तलाश करनी होगी। एक बड़ा शॉट लग चुका है लेकिन और प्रयास करना होगा। इसी बीच और एक गेंद को उड़ाया स्क्वायर लेग रीजन में, गेंद तेजी और रफ्तार के साथ निकल गई सीमा रेखा पार, 6 रनों के लिए डीजे। तो ये 6 रनों के तहत पारी का स्कोर आगे बढ़ता हुआ, कुल मिलाकर 37 रन स्कोर कार्ड के ऊपर। आणि याच दरम्यान मराठी कॉमेंट्रीचा एक बुलंद आवाज, एक गोड आवाज, एक मंजूळ आवाज, सन्मान्य समीर पांढरे सर यांचं आगमन होत आहे। मंडळातर्फे तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत सर। सर तुम्हाला विनंती राहील मान्यवर कक्षा द्यायचंय, तसेच अजून एक मराठीचा बुलंद आवाज, बुलंद तोफ मॅन फ्रॉम परबवाडा मिस्टर योगेश परब यांचं आगमन होतं। सर तुम्हाला पण विनंती राहील सर कॉम्बॉक्स मध्ये यायचंय। नए बल्लेबाज मैदान के बीच में, इंपैक्ट प्लेयर मैदान के बीच में, एक ताबड़तोड़ बल्लेबाज अरुल के इंपैक्ट प्लेयर मैदान के बीच में, मिस्टर नीलेश सुनसुरकर मैदान के बीच में स्ट्राइक के ऊपर, उनके सामने गेंदबाजी मार्ग के ऊपर वामन कावड़े गेंद को खेलने का प्रयास यहाँ पर सिंगल रन मुकम्मल किया।
जी हाँ, बिल्कुल अच्छी गेंदों को सम्मान दिया जा रहा है, खराब गेंदों को आसमान दिखाने की कोशिश बल्लेबाजों की। स्कोरिंग काउंटिंगचं काम जे सुंदर प्रकारे काम केलं ते आमचे जयेश परब सर यांचं पण आगमन, जयेश तांडेल सर यांचं पण आगमन होतंय मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत सर। इसी बीच फिर एक बार चले, ये गेंद बहुत ही बढ़िया गेंद थी लेकिन हल्की सी ऑफ टी के बाहर रखी गेंद, कुछ अलग करने का प्रयास यहाँ पर विनय का, और ये एक अतिरिक्त रन यहाँ पर जोड़ता हुआ खाते में। थोड़ी सी ऑफ टी के बाहर रखी थी लेकिन टिप्पा करने के बजाय और बाहर निकले गेंद, और यहाँ पर अतिरिक्त रन, ये खामियाजा भुगतना पड़ेगा। फिर एक बार चले विनय जादव गेंदबाजी मार्ग के ऊपर, और एक बड़ा शॉट खेलने का प्रयास लेकिन बल्ले और गेंद के बीच कोई संपर्क नहीं, टिप्पा करने के बाद हल्की सी उछाल प्राप्त करते हुए गेंद विकेट कीपर के दस्तों में बगैर कोई रन से, बगैर कोई नुकसान से यहाँ पर बिंदी गेंद की समाप्ति स्कोर कार्ड के ऊपर, और स्कोर कार्ड बिल्कुल रुका हुआ कुल मिलाकर 39 रनों के ऊपर। फिर एक बार चले विनय जाधव गेंदबाजी मार्ग पर, स्ट्राइक पर नीलेश सुलचुरकर एक ताबड़तोड़ वाले बल्लेबाज, और एक गेंद बिल्कुल सटीक लाइन और लेन के हिसाब से वही टिप्पा वही गेंद बिल्कुल निकली, उछाल प्राप्त करती विकेट कीपर के दस्ताना में, और एक बिंदी गेंद की समाप्ति स्कोर कार्ड पर। बैक टू बैक दो गेंदे यहाँ पर बिंदी निकालने में सक्षम, जो पहली गेंद वाइड डली थी उसकी पूरेपूर भरपाई करते हुए गेंद, लेकिन यहाँ से कहीं ना कहीं स्टेप आउट होकर खेलना पड़ेगा, कदमों का इस्तेमाल करना होगा मैदान में नीलेश को। फिर एक बार चले गेंदबाजी मारकर यहाँ पर कदमों का इस्तेमाल करने का प्रयास, लेकिन शायद लॉन्ग स्टॉप के नजर में गेंद निकलती हुई तेजी और रफ्तार के साथ गेंद निकली बिल्कुल सीमा रेखा पार, 4 रनों के लिए 22 की तरह एक रन निकला बिल्कुल सीमा रेखा पार, 4 रनों। 43 रन बने हैं स्कोर कार्ड के ऊपर। 5 ओवर के कुल मिलाकर 3 गेंदों का खेल यहाँ पर समाप्त समाप्त होता हुआ, अभी भी 3 गेंदों का खेल बाकी, और एक गेंद शायद बल्ले का चुम्मा और बिल्कुल विकेट कीपर के दस्तरा में, विकेट नंबर यहाँ से 5वां निकलता हुआ डगआउट में, और कुल मिलाकर 4 गेंदों का खेल हुआ समाप्त 5वें ओवर का। हम जाएंगे डीजे मैन के पास, डीजे। विनंती करतोय सन्माननीय एक समालोचक, सुंदर समालोचन सन्मान्य समीर पांढरे सर यांचं आगमन, जो मंजूळ जो गोड आवाज सिंधुदुर्गात नव्हे गोवा राज्यात पण गाजला, तो आमचे जवळचे सर सन्मान्य समीर पांडे सर यांचं आगमन होते। तसेच योगेश परब सर तुमचं पण खूप खूप स्वागत या टुर्नामेंट दरम्यान। तुम्हाला दोघांना विनंती करतोय मी, कृपया कॉम्बॉक्स मध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। फिर एक बार चले गेंदबाजी मार्ग के ऊपर, विनय जाधव नए बल्लेबाज मैदान के बीच में, भूषण डोरी स्ट्राइक के ऊपर बल्लेबाजी करेंगे। 43 रन स्कोर कार्ड के ऊपर, कुल मिलाकर 5 गेंदों का खेल हुआ समाप्त 5वें ओवर का, आखिरी गेंद का खेल बाकी है, और फिर एक बार विनय जादव चले गेंदबाजी मार्ग के ऊपर। अंबर के बाई ओर से अब मात्र गेंदबाजी, यह गेंद कुछ अलग करने का प्रयास था यहाँ पर, लेकिन फिर एक बार बल्ले और गेंद के बीच कोई संपर्क नहीं, गेंद विकेट कीपर के दस्तन में। फिर एक बार बिंदी गेंद की समाप्ति स्कोर कार्ड के ऊपर, कुल मिलाकर 5 ओवर का खेल हुआ समाप्त 43 रन स्कोर कार्ड के ऊपर।
नए गेंदबाज अपनी ओर से दूसरा और टीम की ओर से स्लॉग ओवर में गेंदबाजी करने के लिए विशाल कावड़े। ये गेंद बिल्कुल टिप्पा करने के बाद ऑफ टी के बाहर निकली गेंद, फिर एक बार अतिरिक्त रन खाते में जोड़ा जाएगा। थोड़े से महंगे जरूर साबित हुए अपने ओर से पहला जब ओवर कर रहे थे, यानी कि चौथा ओवर जो जहाँ पर, लेकिन इस स्लॉग ओवर में किस प्रकार की गेंदबाजी करेंगे, किस प्रकार की बल्लेबाजी रहेगी। दो तीन बड़े शॉट के लिए जाना होगा इस लॉग ओवर में। इसी बीच कवर करने में खेला हुआ स्ट्रोक सिंगल रन मुकम्मल। सिंगल के तहत पारी का स्कोर आगे बढ़ता हुआ 45 रन स्कोर कार्ड के ऊपर। आखिरी 5 गेंदों का खेल बाकी इस इनिंग का। फिर एक बार चले वामन कावड़े गेंदबाजी मार्ग के ऊपर। स्लो रन गेंद बिल्कुल गति में परिवर्तन, टिप्पा करने के बाद अंदर की तरफ निकलती हुई गेंद, विकेट कीपर के दस्तर में एक यहां पर विकेट सैक्रिफाइस किया जाएगा। वापस लौटेंगे डगआउट में भूषण धुरी। डीजे। चार गेंदों का खेल अभी भी बाकी, कम से कम 50 से 55 तक पहुंचने की कोशिश करनी होगी बल्लेबाजों को। एक दो बड़े शॉट की तलाश यहां पर और एक विकेट करने का प्रयास, बिल्कुल काउ कॉर्नर के ऊपर से तान दी गेंद को, गेंद बिल्कुल जाएगी सीमा रेखा पार 6 रनों। और एक गेंद बिल्कुल यहाँ पर ऑफ के बाहर रखी, अंपायर ने फिर एक बार दंडित कर दिया। एक अतिरिक्त रन खाते में जुड़ा जाएगा और एक रन के तहत पारी का स्कोर आगे बढ़ता हुआ 52 रन स्कोर कार्ड के ऊपर। कुल मिलाकर 3 गेंदों का खेल अभी भी बाकी, एक दो बड़े शॉट की तलाश अभी भी बाकी है बल्लेबाजी करते हुए टीम, यानी कि गणेश स्पोर्ट टीम को। इसी बीच उछाला गेंद हवा में खड़ी होती हुई, बिल्कुल यहाँ पर कैच के लिए मौका बना था, लेकिन एक आसान सा लॉलीपॉप किया जहाँ पर छोड़ बैठे, शायद अक्षय धुरी थे वहां पर। और 2 रन मुकम्मल के दोनों बल्लेबाजों ने। 2 रनों के तहत पारी का स्कोर आगे बढ़ता हुआ 54 रन स्कोर कार्ड के ऊपर। अभी भी 2 गेंदों का खेल बाकी इस लॉग ओवर का, इस आखिरी ओवर का। फिर एक बार स्ट्राइक के पर और एक बड़ा शॉट खेलने का प्रयास, हवा में गेंद खड़ी होती हुई लेकिन जाएगी मात्र सीमा रेखा पार 6 रनों के लिए। बिल्कुल हेलीकॉप्टर उड़ाया था, लाजवाब स्ट्रोक यहाँ पर 6 रनों का। और उन पर अब पिछले ओवर में बिल्कुल लाजवाब बल्लेबाजी की थी, इस ओवर में लेकिन बेहतरीन बल्लेबाजी। ब्लॉकर में डालने का प्रयास, फिर एक बार उछाला गेंद को कवर कर में लॉफ्टेड ड्रॉप, फिर एक बार प्रयास यहां पर लेकिन असफल नजर आता हुआ। गेंद बिल्कुल जाएगी सीमा रेखा पार और एक बार 4 रनों के लिए। और 4 रनों आखिरी ओवर में लाजवाब बल्लेबाजी। अरुण परब की अगर बात की जाए तो कुल मिलाकर 9 गेंदों के ऊपर 27 रन बनाए, बिल्कुल लाजवाब बल्लेबाजी। उसमें अगर बात की जाए तो 3 छक्के और एक चौवा शामिल, बेहतरीन बल्लेबाजी। 65 रनों का टारगेट का पीछा करने के लिए जय भूमिका देवी खन्ना स्पोर्ट टीम यहाँ पर लड़ेंगी बिल्कुल मैदान में। और हम बात दूसरे इनिंग में किस प्रकार की बल्लेबाजी होगी, किस प्रकार की गेंदबाजी होगी, क्योंकि 65 रनों का लक्ष्य रहेगा मैदान के बीच में। और बिल्कुल आगे के इनिंग के लिए हमारे साथ कमेंटेटर मिस्टर योगेश परब, मिस्टर समीर पांडे सर, जिनके पास मैं माइक्रोफोन सुपुर्द करता हूं और इस मुकाबले के लिए तब तक मैं रुकता हूं। धन्यवाद।
सर्व कार्यशु सर्वदा गणरायाला वंदन करून या गावचे ग्रामदैवत श्रीदेव वेतोबाला वंदन करून महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आजचा ईस्टर ट्रॉफी 2024च्या माध्यमातून आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवशी पहिला सामना मैदानावर आपण पाहतोय. गणेशपूट विपक्ष या मैदानावर आपण पाहतोय ती मात्र खाजनादेवी भूमिका हा क्रिकेट संघ या मैदानावर लढत करत असताना गणेशपूट क्रिकेट संघानं मैदानावर 64 धावसंख्येची 64 धावा या धावफलकावर लगावल्या आहेत आणि 65 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे मैदानावर. तो मात्र खाजनादेवी भूमिका क्रिकेट संघाला आणि खाजनादेवी भूमिका क्रिकेट संघ सलामीची बिनीची जोडी मैदानात पाठवा, कारण बराच वेळ झाल्यात पंच पोचले आहेत आणि यानंतर दुसरा सामना स्वयंभू कोकणेश्वर आणि MK स्पोर्ट क्रिकेट संघ दोन्ही कर्णधारांना विनंती करतोय टॉससाठी आमच्या माध्यमवर कक्षासमोर या. tenniscricket.in माध्यमातून आपण पाहतोय लव प्रेक्षेपण आपण पाहतोय. कॅमेऱ्यावर ओमकार सावंत आणि आमच्या समवेत आणि कुणाल. स्पर्धेच्या माध्यमातून 2 पंच पाहायला मिळत आहेत. ऑफिशियल सर कृष्ण टेमकर सर, मंदार किंजळेकर, कालच्या सत्रात संदीप किंजळेकर आणि सलामीची बिनीची जोडी मैदानावर आपण पाहतोय. तो खाजनादेवी भूमिका स्पोर्ट क्रिकेट संघाच्या वतीनं सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सितारा आपण मैदानावर आज खेळताना कालच्या सत्रात दर्शन बांदेकरने मैदान गाजवलं. प्रणय बागकरनं दर्शन बांदेकरला रोखून ठेवलं अक्षरशः. त्यानंतर या मैदानावर सुंदर खेळ BK स्पोर्ट क्रिकेट संघानं या मैदानावर आपल्याला बघायला मिळाली. BK स्पोर्ट क्रिकेट संघाचं भरपूर कौतुक असेल, कारण उभरते सितारे होते आणि उभरते सिताऱ्याने या मैदानावर मोठ्या मोठ्या तगड्या खेळाडूंना या मैदानावर रोखलंय. टेनिस क्रिकेटला मिळालेली नवीन पावले BK स्पोर्ट क्रिकेट संघातून आसोलीत गावातील खेळाडू होते आणि बघितलं सुंदर क्रिकेट. अल्केश डोनूची सुंदर गोलंदाजी आपण बघितली या मैदानावर. बबल नाईकची फटकेबाजी 12 चेंडूमध्ये 12 धावा असताना एकेरी द्विधावसंख्येने षटक टाकलं बबल नाईकनं. हा लेखाजोखा या स्पर्धेचा आणि आज लढत असेल मैदानावर बेस्ट वर्सेस बेस्ट. स्ट्राईकला गणेश कुबल सज्ज आलाय, नॉन स्ट्राईकला सज्ज आलाय तो फलंदाज ऋषी नवादे आणि गोलंदाजी मार्कवर अजून एक सिंधुदुर्ग जिल्ह्याचा रेडी गावचा सुपुत्र मॅम फ्रॉम रेडी एक्सप्रेस सज्ज आलाय गौरीश कांबळी आपण पाहतोय. 65 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे पंचांचा सामना. सुवर्णाचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा अजून एक वर्ध सितारा आपण त्याच्याकडे टेनिस क्रिकेट विश्वातील बरेच फॅन फॉलोईंग आहे. तो गणेश कुबल सज्ज झालाय. संयमी क्रिकेट खेळणारा खेळाडू आक्रमण हे ते पसंत करतो. पहिल्या चेंडूवर फेवरेट घुटनात एक आणि चेंडू या मैदानावर पंचांचा इशारा येतोय चौकारासाठी. बरोबर दिमागात केली आहे गणेश कुबल. पहिल्या चेंडूवर वेगावर स्वरावून गोलंदाजी जो पसंत करतो गणेश कुबल. गौरीश कांबळी कित्येक वेळा एकत्र खेळल्यात परस्परांविरोधात एक गाव एक संघ संकल्पनेतून पण खेळत आहेत, पण आज या मैदानावर एका बाजूने एरॉन रेडी क्रिकेट संघाचं गौरीश कांबळी नेतृत्व करतो तर बोथम वॉरियर्सचं गणेश कुबल नेतृत्व करतोय. आज बेस्ट वर्सेस बेस्ट हा सामना चालू झालाय मैदानावर. 4 धावा. पुन्हा एकदा एक सुंदर फटका मैदानावर. गणेश कुबल ऑन फायर घुटनात एक और सिक्सर दा एक. डीजे भाई बजाओ. रफ्तार चालू होतो मैदानावर. रेडी एक्सप्रेसवर हल्ला केलाय. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 10 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 10 धावा धावफलकावर. गती परिवर्तन या मैदानावर. लो फुल टॉस करून एक सुंदर बैठक फटका डोलवलाय गणेश कुबलनं मैदानावर. क्षेत्ररक्षकानं शेवटच्या क्षणापर्यंत क्षेत्ररक्षण केलंय. जोखमी धावसंख्येने पाऊलं वळली आहेत आणि 2 धावांसाठी आपण पाऊलं वळवल्यात मैदानावर. 12 धावा धावफलकावर. पहिलं अनिवार्य पॉवर प्लेचं षटक या मैदानावर. काल क्षेत्रात दर्शन बांदेकर बबल नाईक आपल्याला बघायला मिळाला मैदानावर. पाटोणचं एक आयकॉन खेळाडू BK स्पोर्ट क्रिकेट संघाच्या कोट्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. आणि त्यानंतर आजची लढत मैदानावर लतेश साळगावकर, गणेश कुबल, गौरेश कांबळी आणि त्याचबरोबर प्रतीक गवंडे. 2 तगडे खेळाडू टेनिस क्रिकेटचा अनुभव असलेले 2 उभरते सितारे हे मैदानात लढत करतील. आजच्या दिवशी 4 संघ या मैदानावर खेळत आहेत. सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 12 धावा धावफलकावर. 4 चेंडूंचा
खेळ समाप्त झालाय आणि दिमाखात सुरुवात केली आहे गणेशनं. खोल टप्प्याच्या चेंडू हलक्या हाताने घेऊन काढलाय, सन्मान दिलाय. गणेशला माहिती आहे शेवटच्या क्षणापर्यंत मला ताबायचं आहे. फलंदाजी भरपूर आहे समीर पांढरेकर, विनय जाधव आहे. येणाऱ्या कालखंडामध्ये विचार केला तर डाव्या हाताचा शरीरदार फलंदाज केरवाडीचा देखील नाही गाय आणि संघाचा कर्णधार आहे विशाल वामन कावले उर्फ शानू या नावानं प्रसिद्ध. आपल्या घरच्या मैदानात लढत करेल, पण गणेश कुबलवर जबाबदारी या मैदानावर. गणेशला सांगितलंय पाया भक्कम करायचा आहे मैदानावर. फटकेबाजीला सुरुवात केली गणेशनं. गती परिवर्तन या मैदानावर ऋषी नवदेला हलक्या हाताने घेऊन काढलाय, दिशा दिली आहे चेंडूला. एकेर धावसंख्येनं सांघिक धावपलकावर आपण पाहतोय 14 धावा धावपलकावर. षटक क्रमांक पहिल्या अनिवार्य पॉवर प्ले षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि अनिवार्य पॉवर प्ले षटकाच्या समाप्तीनंतर सांघिक धावपलकावर आपण पाहतोय बिनबाद 14 धावा धावपलकावर 65 धावसंख्येचा पाठलाग करतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट या मैदानावर रेडी एक्सप्रेसवर हल्ला पसंत केला गणेश कुबलनं. आज गणेश कुबलची फलंदाजी बघण्यासाठी बरेच रसिक प्रेक्षक या ठिकाणी आहेत. काल दर्शनसाठी गर्दी होती, आज गणेशसाठी गर्दी असेल मैदानावर. फटकेबाजीला सुरुवात केली आहे 14 धावा धावपलकावर. कॉमेंट्री बॉक्स मध्ये त्यानंतर सुंदर एक डीजेच्या माध्यमातून सुमधुर संगीत ऐकू. के स्पोर्ट क्रिकेट संघ कर्णधार आणि स्वयंभू कोकणेश्वर क्रिकेट संघ कर्णधार, आपल्याला लास्ट पुकार आहे. टॉससाठी आमच्या मान्यवर कक्षासमोर घ्यायचा आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. गोलंदाजीसाठी कोणाची वर्णी लागली आहे? बहुतेक करून प्रसाद नाबरची वर्णी लागली आहे मैदानावर. आसोलीचा खेळाडू आहे, सुंदर मृदुंग पण तो वाजवतोय. तो खेळाडू अनेक कलेनं बहरलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय प्रसाद नाबर. चौदा धावा धाव फलकावर आज कार्य करावं लागेल या मैदानावर. ऋषी नवोदय सज्ज आला स्ट्राईकला. न स्ट्राईकला गणेश कुबल. आडव्या बॅटनं फटका मारण्याचा प्रयत्न होता. ऋषीने या मैदान आक्रमण पसंत केलंय. फटका फसलाय, सुटलंय झेल मैदानावर. ज्यावेळी झेल सुटलंय त्यावेळी फलंदाजाचा या मैदानावर आत्मविश्वास दुरावलाय. काल दर्शन बांदेकरचं 12 चेंडू 41 धावा असताना सर्कलमध्ये झेल सुटलं आणि दर्शननं सामना समाप्त केला. हा लेखाचा होता मैदानावर. सांख्यिक धावपलकावर आपण बघितलंय 15 धावा धावपलकावर. गणेश कुबलनं स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेतली. अजूनही धावा करायचे ते येणाऱ्या कालखंडामध्ये 15 धावा धावपलकावर जमल्या. 65 धावसंख्येचा पाठलाग करतोय तो मैदानावर. खासदार भूमिका क्रिकेट संघ या मैदानावर. दुसऱ्या बाजूला गणेश स्पोर्ट क्रिकेट संघ या मैदानावर बचाव करतोय. गणेश कुबलनं रेडी एक्सप्रेसवर आक्रमण केलं आणि त्यानंतर प्रसाद नाबरची वर्णी लागल्या मैदानावर. शॉर्ट पुल या मैदानावर. पुल सक्सेसफुल. डीप स्क्वेअर लेगला चेंडू या मैदानावर सीमा रेषेबाहेर 6 धावांसाठी. प्रसाद नाबरवर आक्रमण सुरू केलं गणेश कुबलनं या मैदानावर. हे उभरते सितारे आहेत आणि उभरत्या सिताऱ्यांसमोर तेजोमय सितारा झळकायला सुरुवात झाली या मैदानावर. गणेश कुबल ऑन फायर. सांघिक धावपलकावर 21 धावा धावपलकावर. फलंदाजी जरी तगडी असली तरी तगड्या फलंदाजीला येणाऱ्या कालखंडामध्ये कडवी गोलंदाजी करावी लागेल. ती गणेश स्पोर्ट क्रिकेट संघाला या 65 धावसंख्येचा बचाव करण्यासाठी. आडव्या बॅटनं पटका डीप फलंद कार्पेट मध्ये डीप विकेटला प्रोटेक्शन तयार आहे. गौरेश कांबळी वेगानं आला. एक धावसंख्येची पावलं जोखमी धावसंख्येकडे बैले आहेत आणि 2 धावा सहजासहजी पूर्ण करत या दुहेरी धावसंख्येनं सांघिक धावपलकावर 23 धावा धावपलकावर आपण पाहतोय. 23 धावा धावपलकावर सांघिक धावपलकावर 23 बिनगड्यांच्या मोबदल्यात गणेश कुबल ऑन फायर मैदानावर. गती परिवर्तन या मैदानावर केलाय. बैठक पटका टोलवायचा होता. फेवरेट फटक्याकडे फोकस केलं, स्वतःला जागा बनवली होती, पण त्यानंतर या मैदानावर जसे मृदुंगावर बोट चालवतो असे बोट चालवली प्रसाद नाबरनं आणि गती परिवर्तन केला. निर्धाव चेंडू बऱ्याच वेळानं धावपलकावर पाहायला मिळतोय आणि सांघिक धावपलकावर 23 धावा धावपलकावर.
खोलवर टप्प्या चेंडू या मैदानावर ऋषी दावाने पहिलाच कॉल केलाय. धाव नको आहे गणेश, जोखीम पत्करायची नाही आहे. सुंदर गोलंदाजीला कमबॅक करणाऱ्या गोलंदाजीला सुरुवात केली आहे प्रसाद नामरनं. सांघिक धावपलकावर आपण पाहतोय 23 धावा धावपलकावर. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 23 धावा धावपलकावर 65 धावसंख्येचा पाठलाग करतोय मैदानावर. खासनादेवी भूमिका क्रिकेट संघ. खराब चेंडूवर आक्रमण करायचं होतं. फुलटॉसचा चेंडू होता. फुलटॉसवर फटका फसला मैदानावर गणेश कुबलचा. या मैदानावर थोडीशी गती कमी केली या मैदानात. गणेश कुबल प्रथमतच आक्रमक होता. 2 षटकांचा 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि 12 चेंडूच्या समाप्तीनंतर 23 धावा धावपलकावर आपण पाहतोय. सुंदर गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर 1 धाव, त्यानंतर मोठा फटका, त्यानंतर 2 धावा. 3 चेंडू 9 धावा देत 3 चेंडू हे मात्र निर्धाव टाकले आहेत. हा लेखाजोगा प्रसाद नावारचा आपण बघितलाय. उर्वरितचे 24 चेंडू आहे. गणेश कुबलची फलंदाजी बहरलेली आहे मैदानावर. येणाऱ्या कालखंडामध्ये निहाल घाटवायचं 1 षटक असेल. येणाऱ्या कालखंडामध्ये गौरेश कांबळेचा 1 षटकाचा खेळ समाप्त झालाय. नवदीप गोलंदाज असतील या मैदानावर. गणेश कुबल आपला स्वतःचा झेंडा हा विजयाच्या दिशेने फडकवेल की प्रतिस्पर्धी संघ या मैदानावरचा अनुभव घेत घरच्या मैदानावर गणेश कुबलला रोखून ठेवेल सांगण्यासाठी सहयोगी समालोचक आमचे गुरुवर्य सर समीर पांढरे आमच्या मायक्रोफोनवर जोडले जात आहेत. तुरा रोवणारी अशी ही क्रिकेट स्पर्धा आणि खास करणं या स्पर्धेचा विचार केला गेल्यास या ठिकाणी आजकाल आपण पाहतो एक गाव एक संघ या संकल्पनेतनं अनेक स्पर्धा मैदानावर होतात, मैदानावर खेळवल्या जातात. मात्र एक गाव एक संघ या संकल्पनेत आपण जो आरवली क्रिकेट संघ तगड्या पाहिला, त्या तगड्या संघाला मजबूती देण्यासाठी ही मानाची अशी क्रिकेट स्पर्धा या मैदानावर भरविण्याचा संकल्प संयोजकांनी हा सोडलाय. हेतू एकच आहे या स्पर्धेमागे की आरवली गावामध्ये अनेक नवनवीन सितारे, तेजोमय सितारे हे क्रिकेटच्या पटलावर आपलं नाव झळकवण्याच्या प्रतीक्षेत आणि त्या खेळाडूंना काही आयकॉन खेळाडूंसमवेत खेळण्याची संधी या मैदानावर मिळावी, मैदानावर आपलं कलाकौशल्य सादर करण्याची संधी त्यांना मिळावी आणि त्याच कलाकौशल्य सादरी करण्याच्या प्रयत्नात जर एखादा सितारा मिळाला तर तो सितारा आरवली क्रिकेट संघ जे कार्य करतोय त्या कार्याला पुढे नेण्यासाठी सक्षम ठरेल. याच हेतूनं सर्व सहकारी एकत्र येऊन ईस्टर ट्रॉफी 2024चं निश्चितपणे आयोजन, नियोजन आणि संयोजन या मैदानावर कालपासून आपण पाहतोय. 2 तगडे संघ मैदानावर फिरताना दिसत आहेत. ते म्हणजे गण्या स्पोर्ट्स आसोली वर्सेस खाजनादेवी भूमिका या 2 संघादरम्यान. प्रथम फलंदाजी करताना या ठिकाणी खाजनादेवी भूमिका क्रिकेट संघ निर्धारित 6 षटकांमध्ये 64 गण्या स्पोर्ट्स क्रिकेट संघ 6 षटकांमध्ये 64 धावा धावफलकावर झळकवतोय. 65 धावांचं आव्हान या ठिकाणी तगडं असं हे खाजनादेवी भूमिका क्रिकेट संघासाठी आणि 65 धावांचा पाठलाग करताना गणेश कुबल, त्याच्या साथीला फलंदाज ऋषी नवाथे हे फलंदाज अतिशय सुरेख अशी खेळी करतायत व 2 षटकांमध्ये धावसंख्या धावफलकावर ही 23 अशी झळकली जाते. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी निलेश सोनसुरकर याची वर्णी ही लागते आहे. एक अष्टपैलू असा खेळाडू धष्टपुष्ट बांध्याचा, मोक्याच्या क्षणी तगडी फटकेबाजी व द मॅन फ्रॉम गोल्डन ऑफ जसं ज्याला म्हटलं जातं तो निलेश गोलंदाजीवर सज्ज. डाव्या यष्टीवरचा चेंडू मनगटी फटक्याने वळवला जातोय. चेंडूचा प्रवास हा डीप मिड विकेटच्या दिशेनं जोपर्यंत गौरेश कांबळे चेंडूवर पोहोचतोय, चेंडू अडवून चेंडूची फेक करतोय यष्टीरक्षकाच्या दिशेनं. एकेर धाव ऋषी याच्या खाती ही सहजगत्या प्राप्त होते. कोणतेही घाई करायची नाही, मोठे फटके मारायचे नाही, धोकेदायक फटक्याच्या नादात आपली बहुमूल्य विकेट गमवायची नाही. तर दुसऱ्या बाजूने जे कार्य गणेश कुबल करतोय ते कार्य त्याला पूर्ण करण्यास वाव द्यायचा हा इरादा ऋषीचा. आखूड टप्प्याचा चेंडू, शॉर्ट ऑन पुल पद्धतीचा फटका, चेंडू सरळ जातोय तो डीप लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. जलवा सादर केलाय, आपल्या नावाची एक ओळख निर्माण केली आहे. तोच गणेश आखूड टप्प्याचे चेंडू सीमारेषेच्या पलीकडे टोलवतोय. संघासाठी आवश्यक असलेल्या 65 धावांचा पाठलाग करण्यासाठी माझ्या नेतृत्वाखाली माझा संघ हा सक्षम आहे आणि एक प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये आयकॉन खेळाडू म्हणून मला का बोलवलं गेलं ती आपली निवड सार्थकी दर्शवताना गणेश ही खेळी करतोय. यावेळी मात्र एक हाती फटका मोठा टोलविण्याचा प्रयत्न हा गणेशचा प्रयत्न जातोय. डीप फाईन लेगला
सुरेख असा झेल टिपला जातोय. झेलाद्वारे गणेश कुबलच्या खेळीचा अंत होतोय. मात्र गणेश कुबल मैदानाच्या बाहेर झेलचित होऊन पोहोचण्यापूर्वी 30 धावांची बहारदार भागीदारी पहिल्या गड्यासाठी तो करतोय व पहिल्या गड्याच्या स्वरूपात झेलचित होऊन गोलंदाज निलेश सोनसुरकर याच्या गोलंदाजीवर तो माघारी परततोय. डीजे दीपक चौकार आपल्या तब्बल 27 धावांच्या खेळीमध्ये झळकवतोय गणेश कुबल व 12 चेंडूतील 27 धावांची त्याची खेळी ही अखेर संपुष्टात आणली जाते. गोलंदाज निलेश याच्या गोलंदाजीवर डीप फाईन लेगला झेलचित करत नवीन फलंदाज मैदानावर. या मैदानाचा कानान कोपरा ज्याला परिचित, या मैदानावर जो वाढला खेळलाय, खेळाची पाळंमुळं ज्यानं रोवली आहेत आणि एक आक्रमक अष्टपैलू खेळाडू म्हणून आरवली क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करताना सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्यांचं नाव आदरानं घेतलं जातं अष्टपैलू खेळाडूंच्या मांदियाळीत तो वामन कावळे याची वर्णी ही मैदानावर लागते. वामन हा अर्थातच स्ट्राईकला असेल. वामन कावळे नवीन फलंदाज मैदानावर बॅकफुटला येतोय. चेंडूचा प्रवास घडवितोय. तो डीप एक्स्ट्रा कव्हरला शॉर्ट कव्हर पॉईंटवर क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. पाठलाग करतोय. चेंडू अडवतोय. दिमाखातरित्या एकेर धावेने स्वतःचं खातं खोलत आपल्या धावसंख्येस वामन हा सुरुवात करतोय. एकेर धावेने धावसंख्या बदलते ती 31 धावांवर. 31 धावा धावफलकावर. आसोली क्रिकेट संघाकडनं कडवा प्रतिकार. शॉर्ट ऑफ लाईन पद्धतीचा चेंडू आखोडी टप्प्याचा टोलवायचा होता स्क्वेअर कटच्या फटक्याद्वारे, मात्र प्रयत्न फसतोय. बाकीचे सुपरस्टार यष्टीरक्षकाकरवी पूर्णत्वास नेले जात आहेत व दिलासादायी असं षटक म्हणता येईल ते गोलंदाज निलेश याच्याकरवी या मैदानावर सुरू असलेलं. परत एकदा आखोडी टप्प्याचा चेंडू बॅकफुटला जात फटका टोलवला होता, मात्र दोन क्षेत्ररक्षकांची अभेद्य भिंत भेदण्यात कमी पडतोय तो ऋषी. एका बाजूने काहीशी संथ अशी ऋषी याची खेळी, अर्थात साथ या मैदानावर देण्यात त्याला गरजेची बाब असेल ती वामन कावळे याला. वामन त्याला सांगतोय 2 चेंडू जरी निर्धाव गेले तरी या ठिकाणी चित्त विचलित करण्याची कोणतीही गरज नाही, कारण माझ्याकडे मोठे फटके कमजोर चेंडू मिळेल. त्या कमजोर चेंडूला मी लिलया सीमारेषा दर्शवेन व संघासाठी आवश्यक इसिप्त ते म्हणजे 65 धावातील 31 धावांची मजल आम्ही मारली आहे. अजूनही 34 धावांचा किल्ला आम्हाला 18 चेंडूंवर गाठायचा आहे व गणेशने जी आक्रमक सुरुवात करून दिली आहे त्या आक्रमक सुरुवातीवर तुझ्या सहाय्यानं मी कळस रचण्याचं कार्य करेन असं तो ऋषी याला सांगतोय. गोलंदाजीमध्ये कोणताही बदल होत नाहीत, ज्याने अतिशय सुरेख असं कार्य केलं. गेल्या वर्षी आरोलकर दशावतार नाट्य मंडळामध्ये, तर यावर्षी सुप्रसिद्ध अशा श्री कलेश्वर दशावतार नाट्य मंडळामध्ये संचालक श्री भाई कळंगण यांच्या नाट्यसंचामध्ये तो पखवाज वाजनाचे धडे देतोय व आपल्या संगीत साथीनं निश्चितपणे नाट्यरसिकांचं लक्ष वेधून घेतोय. असा अष्टपैलू कलागुणांचा आविष्कार सादर करणारा प्रसाद नाबर यावेळी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज म्हणून आपली भूमिका वटवतोय. ओव्हरपेच चेंडू फटका बसतोय. चेंडू लॉंग ऑनच्या दिशेनं. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक झेल टिपतोय व ज्या तालानं मृदुंगाच्या ज्यानं आपल्या नाचायला प्रवृत्त केलं सहकलाकार आपल्या बोटावर अक्षरशः नाचवतोय तो फलंदाजला व वामन कावळे एका मोठ्या फटक्याच्या आहारी जात डीप लॉंगॉनच्या दिशेनं झेलची होऊन मैदानाच्या बाहेर जातोय. क्षेत्ररक्षक अरुण या ठिकाणी झेल टिपतोय व 2 गड्यांच्या मोबदल्यात 31 धावा असा धावफलक आपण पाहतोय. तो अर्थातच या ठिकाणी खाजनादेवी भूमिका क्रिकेट संघाचा.
हॅलो. स्वयंभू कोकणेश्वर क्रिकेट संघ आणि एम के स्पोर्ट क्रिकेट संघ आपल्याला लास्ट पुकार आहे. टॉससाठी आपल्याला वारंवार या ठिकाणी सूचना केल्या आहेत आणि दोन्ही कर्णधार या ठिकाणी पोहोचले नाही आहेत. नवीन फलंदाज मैदानावर विनय जाधव याची वर्णी ही लागते आहे. विनय जाधव एक अष्टपैलू असा खेळाडू, खास करून डावखुऱ्याचा वेगवान गोलंदाज म्हणून विनयला अनेक वेळा आपण पाहिलं. मात्र आपल्या घरच्या मैदानावर आपल्या संघात यावेळी अडचणीत आहे, त्यावेळी फलंदाज म्हणून भूमिका बरखुबीने निभावण्यासाठी विनय याची पावलं मैदानावर वळत आहेत. अर्थात त्याला मुकाबला करावा लागेल, तो म्हणजे गोलंदाज प्रसाद याच्या गोलंदाजीचा. प्रसाद राईट आर्म ओव्हर द विकेटमधून सज्ज. चेंडू टोलवायचा होता तो स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात, मात्र लिडिंग एज चेंडूचा प्रवास करतोय तो शॉर्ट थर्डमॅनला. जोपर्यंत शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षण होत आहे, एकेर धाव दोन्ही फलंदाज सहजगत्या पूर्ण करतायत. एकेर धावेने विनय स्वतःच्या धावसंख्येत सुरुवात करतोय व बराच वेळ जो धावफलक 31 धावांवर खोळंबला होता, त्यातला उभारी मिळताना सांघिक धावसंख्या 32 अशी धावफलकावर या ठिकाणी परावर्तित होते. 65 धावांचा पाठलाग करणं मैदानावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज या ठिकाणी सज्ज होतोय तो प्रसाद. आखोडी टप्प्याचा चेंडू, फटका फसतोय, चेंडू हवेत राहतोय. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक गौरेश कांबळे चेंडू खाली येतोय. नेत्रदीपक असा झेल टिपतोय व म्हणून संघात माझी निवड का झाली हे दर्जेदार क्षेत्ररक्षणाचा नमुना पेश करताना, तो सिद्ध करताना मैदानावर ऋषीला झेलचित करण्यात सिंहाचा वाटा हा उचलतोय. एक नीटनेटकं असं आयोजन, देखणं असं संयोजन या स्पर्धेमधनं आपण पाहतोय. आणि केवळ आरवली गावापुरती, आरवली पंचक्रोशीपुरती ही स्पर्धा मर्यादित न राहता घर बसल्या प्रेक्षक वर्गांना या स्पर्धेचा आनंद यूट्यूबच्या माध्यमातून मिळावा म्हणून यूट्यूबवरनं या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण tenniscricket.in या वेबसाईटवरनं आपण पाहतोय. आणि हे थेट प्रक्षेपण tenniscricket.in या वेबसाईटवरनं सादर करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका लाभली आहे ती USA बॉईजचे सन्माननीय सुमितजी धुरी आणि विशाल पोखरे या द्वयींच्या माध्यमातनं, या ठिकाणी या द्वयींच्या आर्थिक सहाय्यातनं थेट प्रक्षेपण या स्पर्धेचं हे केलं जात आहे. नवीन फलंदाज डावखुऱ्याचा शेलदार फलंदाज निखिल नाईक याची वर्णी ही मैदानावर लागते. केरवाड्या गावचा हा सुपुत्र आयकॉन खेळाडू म्हणून संघात समाविष्ट होतोय. बॉलर बॅक ड्राईव्ह पद्धतीचा फटका, अवघड झेल टिपण्याची प्रसादला संधी, मात्र परतीचा झेल प्रसाद कडनं सुटतोय व आल्या आल्या निखिल नाईकला एक जीवनदान मैदानावर हे प्राप्त होत आहे. फॉलो थ्रूवर असे झेल सहजासहजी टिपले जात नाहीत, तर असे झेल हे गोलंदाजाच्या हाती चिकटतात. कारण गोलंदाजी करून फॉलो थ्रूवर स्वतःला सावरणं इतका वेळ हा गोलंदाजाकडे नसतो आणि त्याच दरम्यान हा उडालेला झेल सुटतोय, जीवनदान मिळते ते निखिलला. एकेर धावेने धावफलक बदलतोय, सांघिक 33 धावा. परत एकदा प्रसाद सज्ज. फुल टॉस पद्धतीचा चेंडू, सुरेख असा फटका डीप लॉंग ऑफच्या दिशेनं क्षेत्ररक्षण होत आहे. चेंडूची परती गोलंदाज प्रसादच्या दिशेनं होत आहे. एकेर धाव सहजगत्या दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. ज्या एकेर धावेने सांघिक धावसंख्या 34 अशी धावफलकावर 65 धावांचा पाठलाग करताना गोलंदाज निलेश याचं षटक हे या सामन्याचं टर्निंग पॉईंट असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. एक कंजूशी असं षटक निलेशने साकारलं. धोकादायक फलंदाज गणेश कुबरला त्याने माघारी हे परतवलं. परत गोलंदाजी मार्कवर प्रसाद सज्ज होतोय. विथ अलॉंग द कार्पेट चेंडूचा प्रवास आहे. डीप मिड विकेटच्या दिशेनं एक धाव फलंदाज पूर्ण करताय. क्षेत्ररक्षण होत आहे. दुसरी धाव करण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र दुसरी धावेच्या नादात स्वतःची बहुमूल्य विकेट, क्रिकेटमध्ये जी आत्महत्या म्हटली जाते धावचिताला, त्या स्वरूपात प्रतिस्पर्धी संघाला द्यायची नाही. या इराद्यानं केवळ एकेर धावेवर निखिल समाधान मानतोय. खेळ समाप्त होतोय तो 4 षटकांचा. 4 षटकांच्या सांगितलेली सांघिक धावसंख्या धावफलकावर 35, पाठलाग होतोय 65 धावांचा. म्हणजे अवघ्या 2 षटकांची म्हणजे 12 चेंडूंचा खेळ बाकी व या 12 चेंडूंवर 30 धावांची अजूनही नितांत गरज फलंदाजी करणाऱ्या संघाला. 12 चेंडू 30 धावा या मैदानाचा विचार केल्यास काल 12 चेंडूंवर 41 धावांचं उद्दिष्ट दर्शन बांदेकरच्या तोडफोड फटकेबाजीमुळे साध्य झाले आहे. त्याच पद्धतीची फटकेबाजी अजूनही शेष. फलंदाज निखिल याच्यामध्ये क्षमता, मात्र निखिल नावाच्या धुरंधर फलंदाजला थोपविण्यासाठी त्यांच्याच गावचा एक आयकॉन खेळाडू म्हणून लाभलेला गोलंदाज नेहाल घाटवळ याची वर्णी ही मैदानावर लागते. एक अष्टपैलू असा खेळाडू, अष्टपैलू खेळाडूंच्या मांदियाळीमध्ये नेहाल घाटवळचं नाव हे निश्चितपणे आदरानं घेतलं जातं. कारण गोलंदाजी आणि फलंदाजी त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षण या तीनही विभागात त्याची अग्रेसर अशी कामगिरी ही निश्चितपणे दाद घेण्यालायक ही असते.
12 चेंडू 30 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्फत गोलंदाज निहाल सज्ज. आखोड टप्प्यात शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू फटका फसतोय. चेंडूचा प्रवास शॉर्ट फाईन लेगच्या दिशेनं झेल टिपला जातोय. निखिलला आल्या पावली माघारी जावं लागतंय व गोलंदाजीवर हे जोखमीचं षटक निखिल गोलंदाज नेहाल याच्याकडे देण्याचा निर्णय हा योग्य ठरताना दिसतोय. नेहाल घाटवळ आपल्या पहिल्या चेंडूवर निखिल नाईकला माघारी परतवतोय. डीजे आगमन होते तसेच सागर वस्त सर यांचं आगमन होते. सर तुम्हाला दोघांना पण विनंती राहील कॉम्बॉक्स मध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. यस डीजे. झेलचित होऊन निखिल मैदानाच्या बाहेर व निखिल याची जागा करण्यासाठी नवीन फलंदाज मोतेस फर्नांडिस याची वर्णी ही मैदानावर लागते. एक अष्टपैलू असा खेळाडू म्हणून या पंचकृषीमध्ये प्रसिद्ध आरवली गावामध्ये अनेक त्याने तोडफोड खेळ्या या केल्या आहेत. मात्र संघ अडचणीत असताना यावेळी नेहाल घाटवळ याच्या समोरील द्वंद्व जिंकायचं, 11 चेंडूतील 33 धावांचं उद्दिष्ट साध्य करायचं या हेतूनं गोलंदाजी मार्कवर नेहाल याचा गोलंदाजीचा सामना करण्यासाठी मोतेस हा सज्ज. आखोड टप्प्याचा शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू वेगावर स्वार होत या ठिकाणी अचूकतेनं गोलंदाजी ही सादर केली जाते व अचूकतेनं या ठिकाणी केल्या गेलेल्या गोलंदाजीमध्ये फलंदाज पूर्णपणे निरुत्तर होत आहेत. ते गोलंदाज अर्थातच नेहाल घाटवळ याच्या वेगवान गोलंदाजी समोर. 10 चेंडू 30 धावांची आवश्यकता. मोते स्ट्राईकला खेळण्यासाठी सज्ज. परदा निहाल सज्ज. आखूड टप्प्याचा शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू फटका फसतोय. बराच वेळ हवेत राहतोय मात्र नो मॅन्स लँड. 2 क्षेत्ररक्षकांच्या बरोबर मधोमध चेंडू पडल्याने झेलचितचा संभाव्य धोका हाताळला जातोय. दोन्ही फलंदाज केवळ एकेर धावेवर समाधान मानतायत. स्वतःकडे स्ट्राईक जास्तीत जास्त ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय तो फलंदाज विनय जाधव. या एकेर धावेने आता 29 धावांची गरज येऊन ठेपते. म्हणजे 36 धावा धावफलकावर या पूर्णत्वास झालेल्या दिसत आहेत. 4 षटक 3 चेंडू यांच्या सांगते अखेरीस. फटका फसतोय. चेंडू हवेत राहतोय. शॉर्ट दरम्यानचा क्षेत्ररक्षक सुरेख असा क्षेत्ररक्षणाचा नमुना पेश करताना दिसतोय. आणखी एक निर्धाव चेंडू या ठिकाणी गोलंदाज निहाल याचा. आता मात्र बराचसा या ठिकाणी वरचढ दिसतोय तो क्षेत्ररक्षण करणारा संघ. 8 चेंडू 29 धावांची आवश्यकता. काल 6 चेंडूंवर 31 धावांचं उद्दिष्ट साध्य झालं होतं मात्र त्यावेळी फलंदाज होता तो अर्थातच दर्शन बांदेकर. गोलंदाजी मार्कवर नेहाल सज्ज. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू फटका उंचावून न टोलवता चेंडू विथ अलॉंग द कार्पेट जमिनीलगत टोलवण्यात धन्यता मानली जाते. मिड विकेटला थोडंसं खराब असं क्षेत्ररक्षण पहिल्या प्रयत्नात प्रसाद करवी बॅकअप सुरेखरित्या केलं जातंय व विनयच्या खाती 2 धावा या सहजगत्या मिळत आहेत. ज्या दुहेरी धावेने 38 धावा धावफलकावर म्हणजे 27 धावांची अजूनही आवश्यकता व नाममात्र 7 चेंडूंचा खेळ हा बाकी. आपल्या पहिल्या षटकाच्या सांगतेसाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज निहाल सज्ज. आखोड टप्प्याचा चेंडू शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा फटका हवेमध्ये टोलवला जातोय. डीप लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न हा अपुरा होतोय कारण सरळ चेंडू सीमारेषा पलीकडे षटकारासाठी मार्गक्रमण करताना विनयच्या नावे पहिल्या षटकाराची नोंद होते. आता 6 चेंडूंचा नाममात्र खेळ बाकी आवश्यकता म्हणजे 44 धावा धावफलकावर या झळकलेल्या आपण पाहतोय.
कोण बनेल आजच्या पहिल्या दिवसाच्या सामन्याचा विजेता याची निश्चिती करणारा जोखमीचं षटक फेकण्यासाठी गोलंदाजची मार्कवर गोलंदाज निलेशाची वर्णी लागते. समोर आहे स्ट्राईकला फलंदाज तो मोतेस, तर नॉन स्ट्राईकचा फलंदाज विनय. विथ अलॉंग द कार्पेट जमिनीलगत फटका टोलवला जातोय. चेंडूचा प्रवास डीप लॉंग ऑनच्या दिशेनं घडतोय. निश्चितपणे दुसरी धाव ही सहज साध्य होते, मात्र स्वतःकडे स्ट्राईक ठेवायची जो काही तुटपुंजा अनुभव आपल्या पाठीशी, त्या अनुभवाचा वापर करत या ठिकाणी गोलंदाज निलेशच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घ्यायचा व उर्वरित 5 चेंडूंवरील 20 धावांचं उद्दिष्ट सहज साध्य करायचं या इराद्यानं विनय स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. 45 धावा धावफलकावर. ओव्हरपे चेंडू देखण्या फटका, ज्यावेळी चेंडूचा संपर्क फळीला झाला होता, षटकाराचा शिक्का हा बसला होता. औपचारिकता पूर्ण होते, षटकारावर शिक्कामोर्तब हे निश्चितपणे होतंय. आता 4 चेंडूंचा खेळ बाकी राहतोय व 14 धावांची गरज ही येऊन ठेपते. मैदानावर विनय नावाचं वादळ हे ऐन मोक्याच्या क्षणी घोंगावते आणि हे घोंगावणारं वादळ प्रतिस्पर्धी संघाच्या हरेक गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत त्यांना नतमस्तक होण्यास प्रवृत्त करताना जो विजय दृष्टिक्षेपात न होता त्याला सहज साध्य करण्याची दिवस्वप्न ही पडतायत. 4 चेंडू 14 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 14 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज निलेश सज्ज होतोय. निलेशला रोखावं लागेल ते विनयला, मात्र जी संधी प्राप्त झाली ती हातनं मी दवडणार नाही, तर संघाला विजयाच्या स्वरूपात परावर्तित करेन या इराद्यानं विनय सज्ज. पुढे सरसावतोय, पददालित्य दर्शवतोय. चेंडूचा प्रवास डीप मिड विकेटला घडवतोय. क्षेत्ररक्षण अप्रतिम होतंय. फेक येते ती अर्थातच या ठिकाणी गोलंदाजाच्या दिशेनं व दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये प्रसादच्या या ठिकाणी मोतेस हा धावचित होतोय. दुसरी धाव संभवनीय न होते, मात्र दुहेरी धाव घेण्याच्या प्रयत्नात स्वतःकडे स्ट्राईक ठेवायची प्रसंगी आपल्या साथीदाराला आपली विकेट गमवावी लागली तरी बेहत्तर. मात्र चेंडू मला फुटबॉल प्रमाणे दिसतोय आणि गोलंदाजाच्या चिंधड्या मी सहजासहजी उडवू शकतो या कल्पकतेनं विनय स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. आता 3 चेंडूंचा खेळ बाकी, 13 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज मोतेस याची जागी जातोय मैदानावर. श्रीकांत गावडे. श्रीकांत गावडे हाही एक फलंदाज मोक्याच्या क्षणी कामी येईल. पालगावचा सुपुत्र, अनेक पंचक्रोशीत दशक्रोशीच्या स्पर्धा त्यानं गाजवल्या आहेत. यावेळी मात्र कठीण अशी जबाबदारी येऊन ठेपते. ओव्हरपिच पदायचा चेंडू फटका टोलवला जातोय. चेंडूचा प्रवास मिड ऑफच्या दिशेनं घडतोय. चेंडू सुरेखरित्या अडवला जातोय. आता 2 चेंडू 13 धावा, म्हणजे 2 मोठे फटके अति आवश्यक असतील सामना बरोबर सुटण्यासाठी. विनय ही कामगिरी करेल का, की दुसऱ्या बाजूनं निलेश विनयला रोखेल का? गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी सज्ज होतोय तो निलेश. यावेळी विथ अलॉंग द कार्पेट फटका मारण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. निर्धाव चेंडू गणला जातोय. आता 1 चेंडू तब्बल 12 धावा, जवळपास विजयाच्या दिशेनं या ठिकाणी ओढला जातोय तो गोलंदाजी करणारा संघ. मात्र औपचारिकता पूर्ण करण्यासाठी एका चेंडूचा खेळ हा बाकी. 1 चेंडू 13 धावा. गोलंदाजी मार्कवर निलेश सज्ज होतोय. उजव्या यशीच्या बराच बाहेर जाणारा चेंडू. अनुभवी पंच या ठिकाणी कृष्णा टेम्पर उर्फ बाबू टेमकर यांच्याकडनं वाईटचा इशारा. आता 1 चेंडू 12 धावांची आवश्यकता. निलेश गोलंदाजी मार्कवर सज्ज. ओव्हरपेच पदायचा चेंडू बरखू विनय षटकारासाठी टोलवला जातोय. मात्र जरी 6 धावा मिळाल्या तरी प्रयत्न हे अपुरे पडत आहेत. शेवटच्या क्षणी याला तो फलंदाज अर्थातच अरुण परब फलंदाजी करताना त्या अरुणनं टोलेजंग अशी फटकेबाजी केली. आपल्या संघासाठी समयोचित अशी धावसंख्या ती म्हणजे 64 उभारून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका शेवटच्या चेंडूवर षटकार टोलवून त्याने केली आणि त्याचीच ही महत्त्वपूर्ण मॅरेथॉन खेळी 64 धावांपर्यंत संघाला पोषक धावसंख्या म्हणून ठरते व 5 धावांनी निसटता विजय या ठिकाणी मिळवला जात पहिला सामना आजच्या दिवसातील हा समाप्त होतोय.